cmd तर लोडिंग येते ते आता तुझा मेसेज वाजलाय एन्व्हायरमेंट ऍक्टिवेट करून घेऊ nv/scripts/activate नंतर आपलं काय कोड स्पेस डॉट लॅपटॉप आणलं लॅपटॉप आणलं का पण झालं ठीक आहे cd मल्टी प्रोफाईल तर py run server त्याला सर्वर स्टार्ट काही एरर नाहीत आपल्याकडे /admin/ ठीक आहे आपण कुठं होतो होमवर होतो काल जस्ट एडिटचं काम चालू केलं आपण ठीक आहे आयडी सेंड केली एक फॉर्म पण बनवला होता एडिटसाठी एडिट आणि डिलीट इथपर्यंत काम क्लिअर आहे आपलं आता एडिटच्या पेजवर ठीक आहे मी काय करतो अपडेट नाव अपडेटची एक URL बनवली ठीक आहे अपडेट मेन इमेज नावाची URL बनवली इथं पण वेलकम बॅक तर ठीक आहे इथं ऍड इथं काय काम नाही आपल्याकडं काय करायचं याला पण चेंज ॲडमिनला अपडेट करू इथं ठीक आहे अपडेट ठीक आहे तर मला काय करायचं तुम्ही आयडी आणायची ओल्ड डेटा एकदा सेंड करावं लागेल ना आता मी ओल्ड डेटा काय करतो सेंड करून घेतो आधी कोणत्या पेजवर सेंड करायचा आहे एडिटच्या ठीक आहे एडिटच्या पेजवर आपल्याला ओल्ड डेटा सगळा सेंड करायचा आहे ठीक आहे एक व्हेरिएबल बनवला ओल्ड डेटा इक्वल आपली डेटा कुठून आणायचा आहे मॉडेल थ्रू मॉडेल डॉट आपलं मॉडेल कोणतं आहे मेन इमेज ठीक आहे डॉट ऑब्जेक्ट्स डॉट गेट ठीक आहे गेट मध्ये काय येणार आहे आपलं आयडी कशात येणार आहे रिक्वेस्ट डॉट गेट मध्ये ठीक आहे रिक्वेस्ट डॉट गेट मध्ये पण आयडी येणार आहे घेतली ठीक आहे आयडी मध्ये आयडी आणली एक ओबीजे बनवला ओबीजे इक्वल डेटा ओल्ड डेटा ओबीजे काय करतो पास करून देतो ओबीजे ऑब्जेक्ट पास केला डेटा आता तिकडं सेंड केला मी सगळा जेवढा पण माझा डेटा आहे तेवढा कोणत्या पेजवर सेंड केला एडिटच्या पेजवर सेंड केला आता एडिटच्या पेजवर बघूत आपली आयडी आली कशी ठीक आहे एक इनपुट घेतला इनपुट टाईप टेक्स्ट त्याला ठीक आहे त्याला नेम दिलं आयडी व्हॅल्यू मध्ये काय येणार आहे ओल्ड डेटा डॉट आयडी एंड ते चेक करू जरा रिफ्रेश केलं ते काय नाही ठीक आहे मग ओल्ड डेटा डॉट आयडी आली ठीक आहे पण जी आयडी होती आयडी किती नंबरची ती नाही आली का नाही आली ती मग काय झालं आयडी तर आली ठीक आहे
आले का आयडी? समजलं का? आपण डबल करली. तुम्हाला तेच विचारतो मी प्रत्येक वेळेस. आता नाही विचारणार परत. ठीक आहे. आपली आयडी आली. ठीक आहे. आयडी आता तिकडून डेटा पण आला असेल ना आता. जुना डेटा आयडी आली म्हणलं, त्याला चेक करून तो डेटा आलाय कसा. ह्याला असं कॉपी केलं. ठीक आहे. जास्त ठीक आहे. आणि जो क्लास आहे, क्लासला पण कॉपी काय करून घेतो. तो लयच होतोय. ठीक आहे. 3 क्लास येतात. ठीक आहे. एकदम ठीक आहे. आयडी म्हणजे आता काय आलेलं आहे ओल्ड डेटा मध्ये मेन इमेज पण आलेली. ठीक आहे. काय झालेलं आहे, मेन इमेज पण आलेली आहे. ठीक आहे. मेन टायटल आहे ती पण आलेला आहे. आणि जी आपली डिटेल होती ती पण आलेली आहे. ते काय केली मी इथं शो केली. आता हे आयडीचं काही काम आहे का आपल्यापेक्षा? आता त्याला डिलीट नाही करायचं, फक्त त्याला काय करायचं, हाईड करून टाकायचं. हिडन हिडन केलं म्हणजे हाईड करून टाकलं. ठीक आहे. आला माझा डेटा सगळा. आता करा त्याला अपडेट. ठीक आहे. जी व्हॅल्यूला ॲज कॉपी करून घेतो मी. ठीक आहे. आता कोणत्या पेजवर आपल्याला अपडेट करायचं, व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे. आपल्याला काय करणार, आधी एक अपडेट नावाची URL बनवावं लागणार आहे. URL तर बनवलेली, पण त्याला रजिस्टर नाही केलं आता. ठीक आहे. चला रजिस्टर करून घेऊ. ते URL मध्ये आलो. ठीक आहे. चला रजिस्टर केलं त्याला. ठीक आहे. आणि व्ह्यूज मध्ये आलो, त्याचा फंक्शन बनवा. डेफ अपडेट इमेज मेन इमेज, त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे. रिटर्न. ठीक आहे. त्याला डायरेक्ट सिंपल रिडायरेक्ट करून टाकतो त्याला. आता डेटा सेव्ह झाला. कोणत्या पेजवर जा, मेन इमेजच्या पेजवर जा परत. अपडेट केलं जसं अपडेट केलं. आता माझा काय करायचं, डेटा अपडेट करायचा आहे. ओल्ड डेटा इक्वल्स मॉडेल डॉट मेन इमेज डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. गेट मध्ये काय आलेलं आहे आपलं आता, आयडी आलेली. ठीक आहे. आयडी कशा थ्रू आलेली, रिक्वेस्ट डॉट पोस्ट. पोस्ट मध्ये ज्यावेळेस आपण आयडी सेंड करतो, ठीक आहे, आपण आयडी सेंड केली कुठून, मेन इमेजच्या पेजवरून आयडी सेंड केली. ठीक आहे. मग ती कुठं घेतली, कोणत्या पेजवर सेंड केली आपण, एडिटच्या. ठीक आहे. मग तिथं आयडी कशात येणार आहे, गेट मध्ये येणार आहे, कारण आपण सेंड केलेली. तिकडे आपण घेतली आयडी त्या पेजवर. त्या पेजवर आयडी घेतली, एडिटच्या पेजवर आयडी घेतली. ती आता इकडून URL तू सेंड केली आयडी, तिकडे आपण घेतली कोणत्या पेजवर, एडिटच्या. पण त्या टायमाला आपल्याला गेट मध्ये येईल. आता तिकडून डेटा सेंड केला, एडिटच्या पेजवरून काय केला, डेटा सेंड केलाय. मग तो कशात येतोय, पोस्ट मध्ये येतोय. आता समजलं. चला त्याला अपडेट कर आता. इक्वल्स रिक्वेस्ट डॉट पोस्ट. ठीक आहे. फक्त आपले इमेजेस फाईल मध्ये येणार आहे. ठीक आहे. ओल्ड डेटाचं काही काम नाही. ठीक आहे. आला माझा डेटा सगळा. ठीक आहे. लास्टला कॉमा, आणि जो ओल्ड डेटा आहे तो काय करा, सेव्ह करून टाका आता. ओल्ड डेटा डॉट सेव्ह. ठीक आहे. झाला आपला डेटा. ठीक आहे. इमेजला काय करायचं, तो फाईल करायचं. ठीक आहे.
फाइल्स, ठीक आहे, फाइल्स, ठीक आहे, आपला आला डेटा, डेटा सेव्ह पण झाला, ठीक आहे. लास्टला अपडेटला कॉमा नसतो, अपडेटला कॉमा नसतो, ठीक आहे. फक्त सेव्ह करतानाच कॉमा असतो इथं, जेव्हा आपण सेव्ह करतो ना त्या टाइमला आपला कॉमा गरजेचा असतो, अपडेटला कॉमा नसतो, ठीक आहे. समजलं. त्याला करू आता, त्याला अपडेट झाला तर चेक करू, अपडेट रिफ्रेश केलं, बॅक आलो, टेस्ट क्लिक केलं, एक फाईल इमेज घेतली, याच्यात इमेज टॅग, इमेज घेतली, ठीक आहे. हॅलोच्या जागेवर काय करतो का, नाही वेलकम तिथं ऑलरेडी आहे, म्हणतात आपण परत त्याला वेलकमच करू नंतर शेवट, ठीक आहे. सिंपल मल्टी प्रोफाईल देतो टाकून तिथं, कशाला झंझट घ्यायची, ठीक आहे. डेटा केला सेव्ह, म्हणजे अपडेट, ठीक आहे, झाला माझा अपडेट, ठीक आहे. आपण मी एडिटच्या पेजवर आलो, इथं जे सेव्ह होतं ना ते बटन पुढे येईल आपलं, आणि इथं अपडेट करतो, ठीक आहे. अपडेट, ठीक आहे. तर बटनचं नाव मी चेंज केलं आता, जास्त काय नाही केलं त्याच्यात, जसं इथं बटन होतं, ठीक आहे, तिथं अपडेट केलं, ठीक आहे. झाला अपडेट, अपडेट काय डाऊट ह्याच्यात, आपल्याला आता एक इमेजचं एक चेक करायचं, आपल्याला न्यूजमध्ये आलो, ठीक आहे. आपली इमेज आहे, एक कंडिशन टाकायची, जर इमेज आली अपडेट होऊन तर ते घे, नाही तर नाही आली जी आधीची आहे तेच राहू दे. मग मी एक कंडिशन टाकणार इफ मध्ये, इफ आपली जी इमेज आहे, ठीक आहे, मेन इमेज ती जर आली, इफ मेन इमेज बिन रिक्वेस्ट डॉट, कशात येणार ती इमेज, कशात येणार आहे, फाइल्स मध्ये येते ना इमेज तिकून, ठीक आहे. इमेज कशात येणार आपली फाइल्स मध्ये, फाइल्स, ठीक आहे. फाइल मध्ये आली तर ठेवू, नाही तर नको, झालं. झालं त्याचं काम. आता रिफ्रेश, एरर, एरर तर आपला पिछा कधी संपत नाही, असं एक बटन द्यायला पाहिजे, स्लॅश ऍडमिन स्लॅश ऍडमिन, झाला ऍडमिन पॅनल ओपन, मेन इमेज, ठीक आहे, काही डाऊट नाही. आता माझं जे आता हा कुठे याचा बॅक एंडला आहे, आता मला ही इमेज कुठे न्यायची, इथं आणायची, आणायची इथं, ठीक आहे. मी घेऊन येतो आता. आता मला एडिटचं काही काम आहे माझ्यापाशी, नावबारचं पण काही काम नाही, मॉडेलचं पण काही काम नाही, ठीक आहे. मी आता व्ह्यूज ओपन करतो. आता व्ह्यूज कुणाचे करणार, आता युजर ॲपच्या, आता युजर ॲपचे व्ह्यूज ओपन केले, ठीक आहे. आता इथं मला काय करायचं, मॉडेल इम्पोर्ट करायचं, ठीक आहे. तिकडून आधी काय करतो, सगळा डेटा घेऊन येतो आधी, आपला पुढे डेटा आपला ठीक आहे ना, डेटा घेतला, आणि पुढे आणला, ठीक आहे, व्ह्यूज मध्ये. आता व्ह्यूज कोणता आहे, युजर ॲपचा व्ह्यूज आहे. कोणत्या पेजवर न्यायचा मला तो, होम पेजवर, बरोबर. जास्त आली का, एक ऑब्जेक्ट बनवा, ओबीजे इक्वल्स, डेटा टाकला, गेला करा डिलीट, आता ह्याचं काय काम नाही आपल्याकडे, ठीक आहे. आता मॉडेलला काय करा,
इम्पोर्ट करून घ्या. ठीक आहे. आता ते मॉडेल कोणतं इम्पोर्ट केलेलं आहे मी? ऍडमिन ऍप. कोणत्या मध्ये? युजर व्ह्यूज मध्ये. युजरची जी व्ह्यूज येतं त्याच्यामध्ये कोणतं मॉडेल यूज केलंय मी? ऍडमिन ऍपचं मॉडेल यूज केलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या ऍप मधून ती मॉडेल इम्पोर्ट केलंय. इथं पण आहे आपल्याकडे युजर ऍप मध्ये पण मॉडेल आहे, पण मी दुसऱ्या ऍप मधलं मॉडेल काय केलंय? इम्पोर्ट केलंय इथं. आता आपण त्याच ऍप मधलं तिथं यूज करू होतो. युजर मध्ये असेल ना, तर युजर ऍप मधलं युजर व्ह्यूज मध्ये आपण मॉडेल इम्पोर्ट करू देतो. आता आपल्याला दुसऱ्या ऍप मधलं ऍप मध्ये आणायचं. ऍडमिन ऍप मधलं मॉडेल युजर ऍप मध्ये आणलं. मग आता ऍड आता मॉडेल आला. ठीक आहे. मॉडेल आला म्हणलं सगळा डेटा पण आला नव्हता. मॉडेल कोणतं त्याच्यामध्ये आपलं? मेन इमेज. आला डेटा तिकून. पण तो डेटा काय करा, सेंड करून दिला. ठीक आहे. होम पेजला ओबीजे थ्रू. ठीक आहे. आता ह्याचं काम संपलं. ठीक आहे. आता आपलं काय करा, होम पेज ओपन करा आता युजर ऍपचं, ऍडमिनचं नाही. स्टॅटिक नाही आपल्याकडे, टेम्पलेट. ठीक आहे. टेम्पलेट मध्ये युजर. ठीक आहे. युजर मधलं होम पेज. पेज आलं. ठीक आहे. इथं तुम्हाला सेक्शन दिसन. ठीक आहे. हेच होतं वेलकम. म्हणजे एक इमेज होती आणि हे टेक्स्ट होतं. इथं आपलं टेक्स्ट टाकायचं. ते कोणती ऍड करून ते इथं शोधायला पाहिजे. होईन का? नाही होईन का? होईन का? हे पण आपण चेंज केला ना, तो इकडे चेंज झाला पाहिजे. काही होईन. ठीक आहे. आता इथं बघा, याच्यात ड्यू कोणता स्टार्ट झाल्यात? मला मेन हाय. मग मी काय करणार, ह्यालाच फॉर लूप टाकणार. फॉर आय इन इमेज. ठीक आहे. आता ड्यू कुठे एंड झाला? इथं स्टार्ट झालाय, एंड कुठे आहे? इथं. मग त्या ड्यूचा ते फॉर लूपचा काय करा, एंड करून टाका. एंड. ठीक आहे. फॉर लूप एंड झाला. ठीक आहे. आता आपला जो डेटा होता, ठीक आहे, कशा कशा ते चेक करा बरं एकदा. एकदा असं कुठं खाली तो. ठीक आहे. मेन टायटल डिटेल्स. ठीक आहे. आणि इमेज पण असं नाही कुठतरी. ठीक आहे. इथे आपली इमेज आहे, तिन्ही सेक्शन कॉपी करून घेतली. ठीक आहे. ते कुठं टाकले आता? इथं. ते आपली इथं काय आपलं हेडिंग आहे, बरोबर आहे ना? टायटल. इथं टायटल देतो आपण. मेन टायटल आपलं आलं. ठीक आहे. इथं काय आपली इमेज आहे. ठीक आहे. इथं इमेज देतो आपण. आणि इथं काय ह्याची जागा डिटेल्स. ठीक आहे. हा सगळा रिमूव्ह करून टाका. काहीच ठेवू नका तिथं. तिथं आपले डिटेल्स, आपण ज्या फिल करतो त्या डिटेल्स शो होत्या. ठीक आहे. झालं माझं काम. ठीक आहे. इथं काय आलंय? इमेज. ठीक आहे. ते आलं इमेज. कसं काय नाही आलं? वेलकम घ्यायला पाहिजे होती तरी. ही इमेज कोणती होती यांची? इमेज इथं आली का खाली? मला तीच वाटते यांची. नाही वेट तर. ठीक आहे. एक मिनिट कंट्रोल झेड करतो त्याला. कंट्रोल एक्स करतो, कंट्रोल झेड करायचा का?
अबे हे लाईन इथं मला वाटलं ही मेन यांची इमेज काय. हा बॅकग्राऊंड सीएसएस मधून केलेली वाटते. किती इमेज ह्या जे टेस्ट त्याला कंट्रोल वाय परत डिटेल्स आले रिफ्रेश केलं. ठीक आहे मग तिथे इमेज टाकायची आपल्याला. इमेज कुठे आहे आपली कंट्रोल एक्स कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड आपले काय होते डिटेल्स होते ना. ते काय करतो डिटेल्स देतो आपण त्यांच्या. एवढं कॉपी केलं तुम्ही डिटेल्स. आपली इमेज कुठे आहे इथं. ठीक आहे बघू तिथं टाकून आता इमेज येते कशी. कुठे गेली आपली इमेज आहे ना गायब झाली वाटते. असं नाही कुठ तरी. अरे इकडं खाली इतक्या खाली नाही पाहिजे. ठीक आहे मी तिकडून घेऊन आलो परत. बदल सिलेक्ट केलेली होती. बेटा पेस्ट केला. त्यांनी पण हेच बिघडून टाकलं. मी काय करतो त्याला आधी फॉर लूप परत देतो आपण तिथे वर. ठीक आहे फॉर लूपचा एंड केला. कुठे गेली ती कस काय गायब झाली ती. कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड. ठीक आहे आता समजलं. ठीक आहे तुम्ही ह्याच्यातून अप्लाय केलेली ती क्लास तून. त्या डिव मध्ये काय करतो आय मिस्टेक येतो SRC इमेजचा एंड केला. या क्लासची मला गरज सकट नाही आता. डॉट HTML मध्ये अगोदर अबे ती इमेज काय आहे ना. कुठून दिलेली ती इमेज पण. स्टॅटिक मध्ये आलो सर. त्याच्यात कोणत्या तरी राहते ना मिस्टर अँड CSS रिस्पॉन्सिव्ह टेम्पलेट. याच्यात काय काम नाही याच्यात पण काय काम नाही. ठीक आहे इमेज ती सापडली इमेज. दिली ठीक आहे. तिने बॅकग्राऊंड इमेज दिलेली. बॅकग्राऊंड इमेज चेंज करता येत. ठीक आहे आपण ट्राय करू तरी चेंज करायचं. ठीक आहे ठीक आहे ह्याला आज टेस्ट होतो मी. त्याचं काय काम नाही माझ्याकडं. काय नाही सोपं आहे लय. ठीक आहे डेव घेतला रो घेतला कोल 12 घेतला. ठीक आहे एवढा घेतला कॉपी केला तिथं पेस्ट केला. ठीक आहे त्यांचे जे 3 डिव होते स्टार्ट केलेले त्यांचे एंड करून टाकले मी.
इक्वल 12 होता ना. ठीक आहे. आपल्या इथं IMG SRC सेकंड. आता तरी यायला पाहिजे कमीत कमी. बुरा मान काय इमेज काय आहे ना पण तिथं नाही ना आली. काहीच नाही इथं इमेज शो व्हायला पाहिजे होती. ते कोर्सकडे शो करेना तिथं. हा कोड दिसतोय. आपलं फॉर लूप राहिले ना स्टार्ट करायचं. फॉर लूप विदाउट फॉर लूप येणार नाही ना इमेज आपली. ठीक आहे आली बड़ी मोठी आली. काय तो आया. ठीक आहे पुढे त्याला CSS बेसिक अप्लाय करतो. पॅडिंग मार्जिन टॉप 0 कवर कमेंट करेना. विथ 100%. दोन स्पेस कोण सुटलेले त्याचे. आली इमेज आली. आता ती भली मोठी झाली. काय नाही जात एवढं टाका फक्त. त्याची वर इमेज होती म्हणजे हा जो होता कुठे गेला तो. ठीक आहे हा जो डिव होता तो काढून टाका. मी त्याला कमेंट करा त्या जागेवर फक्त एवढा कोड राईट करा. करताना तेवढं तरी एवढं करताना ऑनलाईन मेंबर्स मग आपलं ऍडमिन कशासाठी बनवलंय मग. एडिट करायचं इमेजला. एडिट केलं का तिकडे एडिट झालं पाहिजे. होईल ना आता बघ ना आता. अपडेट झाली. अपडेट आलो. अपडेट पण झाली. इकडे या आणि जर रिफ्रेश करा. हे सोपं आहे ना. नाही समजा त्यांनी कलर पुढं दिलेला. तर त्याने एक बीजी कलर यूज केला असेल. सापडा बरं त्याने पुढे यूज केलाय बॅकग्राऊंड कलर. सापडा ना तो. तो कलरचं नाव तर माहित पाहिजे ना सर्च मारायला. यूज कुठं केलाय तो कलर. हा कलर सापडायचा हा. आज समजलं कुठं देत मग. ठीक आहे आपलं काम ह्याचं काही काम नाही माहिती आता. नॉबर 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 इथे सापडून देऊ आता कलर. पुढे जाऊन चैतन्याची मजा आहे आताच नका मजा घेऊ त्याची. कलर कुठे यूज केलाय.
स्कूल कलर कुठे यूज केलाय हा कलर कुठे यूज केलाय हा तो हाय पण तू सापडणार नाही ह्यो कलर मला इथं बॅकग्राऊंडला कलर द्यायची तो साईडला कुठं तरी नोकराम ती मागा कट केलेला का पण ते कामात येते आता रिस्पॉन्सिव्ह इथं होतं ना हेच ना आपलं बॅकग्राऊंड साईज त्याला ॲज इट इज कॉपी केलं होमवर्क वर आलो तिथे एक स्टाईल देतो तुमचं याचे त्याचे देतो मला पुढे दिली तर काय अडचण आहे त्याला स्टाईल ठीक आहे बॅकग्राऊंड साईज कवर अजून काय घेतलं तुम्ही ठीक आहे हाईट बघू तर वेट्सला काय करतो मी रिमूव्ह करतो थोडा वेळ बघू काय जीन्स त्यांनी तर परत हे करून टाकलं कुठला होतो हा ठीक आहे आता थोडी यांनी हाईट पण कमी केली बॅकग्राऊंड साईज कवर ते कवर करे ना तू पण हम्म वेट त्याला दिले आपलं 100% दिलेले ना ठीक आहे हे काय आलतो इथं सेपरेट त्याला पण स्टाईल मध्ये टाकू अजून काय ताकद राहिलेलं त्याला एक क्लास पॅडिंग 0 काय फरकच जाणवणार तो कलर सापडा बघू ट्राय करू कंट्रोल एफ पीजी ठीक आहे सापडला बघू साईड टाकून कोणता कलर येतो क्लास बनवला होता ना इथं देत होता डायरेक्ट झालं ती ओव्हरलॅप कंट्रोल झेड कंट्रोल एफ पीजी अरे कलर सापड दोनच बिजीत काय त्याच्यात दुसरा पण टाकून बघू काय अडचण आली तो कलर सापडा ना काय फरकच जाणवणार त्याला जाऊन दे असं राहून दे त्याला ऑनलाईन मेंबर्स लेव झाले काय बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड कलर त्यात काही फरक नाही जाणार
जो पाहिजे तो नाही आला, ठीक आहे, दुसराच आला. कलर घेऊन येतो मग दुसरा येतो. जो कलर पाहिजे आपल्याला. अब ये कलर, ये कलर कर, आता तुम्ही यूज करू शकतात, काय अडचण येत नाही बरं का. HSV याचा कलर यूज कधी होतो कलर पिकरचा, तुम्हाला सेम कलर पाहिजे असेल ना तर त्या टायमाला तुम्ही यूज करू शकता त्याला तुमच्या कोड मध्ये. ठीक आला, मला सेम कलर पाहिजे होता, मी काय कलर पिकरचा यूज केला, त्याच्या थ्रू पण आपण कलर घेऊ शकतो, कोणता पाहिजे तो. झालं नाही, साईडला चेंज झालं ना, मला साईडला चेंज करायचं होतं की व्हाईट होतं, त्याचा कलर मॅचिंग करायचं त्याला.